नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाढे या संख्या मालिकेतील पुढचा भाग बघणार आहोत। 11 ते 99 पर्यंतचे पाढे कसे तयार करायचे, किती सोपं आहे बघा। काही सेकंदात फटदिशी आपण पाढे तयार करू शकतो। अतिशय सोप्या पद्धतीने काही ज्या ट्रिक्स आहेत मी तुम्हाला आज शिकवणार आहे। सगळ्यांनी समजून घ्या, जिथं काय अडचण वाटेल तिथं मला विचारा। अतिशय सोपं आहे, परंतु शिकवताना जर तुम्ही लक्ष दिलं पुढे फळ्याकडे तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठलाही कॉन्फिडन्सली पाढा काही सेकंदात तयार करू शकता। बघा 11, 12, 13, 14, 15, 16 ह्या ज्या संख्या आहेत, ह्या संख्या जर आपल्याला लक्षात घेतल्या तर आपल्याला संख्येच्या पुढचा काही गुणाकाराच्या प्रक्रिया आहेत ते आपण कशा समजून घेणार आहे। तर बघा 11चा पाढा पहिल्यांदा मी तुम्हाला करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। 11 एके 11, 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44, 11 पाचे 55, 11 सक 66, 11 सत्ता 77, 11 अठ्ठो 88, 11 नव्वे 99, 11 दहागाव दर्शक म्हणजे 10 दशक, 10 दशक म्हणजे 100। अशा पद्धतीने पाडा। परंतु हा झाला 11चा, हा 11चा तर सगळ्यांना तुम्हाला येतो। परंतु जर मी म्हटलं एखादा 45चा पाढा करा, 47चा पाढा करा, 43चा करा, 34चा करा तर आपल्याला येत नाही, आपल्याला अडचण येते है की नाही। 34चा पाढा करा म्हटलं येतोय का नाही, तर तुम्हाला इथनं आजपर्यंत जर अडचण आली असेल तर इथनं पुढे येणार नाही। बघा तुम्हाला जर मी 34चा पाढा करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आपण 34चा पाढा तयार करून दाखवूया, किती सोपा असतो बघा। आता हा 34चा पाढा तयार करण्यासाठी फक्त आपल्याला काय पाहिजे, आपल्याला एक 3चा पाढा आला पाहिजे आणि आपल्याला फक्त 4चा पाढा आला पाहिजे। बघा आता पहिल्यांदा मी मांडून घेतो, हे 2 पाढे आपल्याला आले पाहिजेत का, तर आले पाहिजेत, तेव्हा आपला पाढा 34चा पाढा तयार होणार आहे। मी पहिल्यांदा 3चा पाढा करणार आहे तयार, नंतर 4चा पाढा तयार करणार आहे। आता 3चा तर पाढा आपल्याला येतो, 3 एके 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18, 3 सत्ता 21, 3 आठे 24, 3 नव्वे 27 आणि 3 दहे 30, बरोबर। आता 4चा पाढा तसाच आहे, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12। आता इथं काय करायचं आहे, थोडस तुम्हाला दोन्ही संख्यामध्ये काय करायचं आहे, अंतर ठेवायचं आहे। आता अंतर का ठेवायचं हे तुम्हाला लक्षात येईल। पाढा तयार करताना काही ट्रिक्स असतात, काही गृहीतके डोक्यात ठेवून आपल्याला काम करायचं असतं। तसं मी काय केलेलं आहे, हे अंतर ठेवलेलं आहे। 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत्ता 28, 4 आठे 32, 4 नव्वे 36 आणि 4 दहे 40। आता पाढा करायचा आहे आपल्याला 34चा। आता 34चा पाढा कसा तयार होतोय बघा। 34चा पाढा किती सोपा आहे आणि आता आपण सोप्या पद्धतीने चाललेलो आहोत। बघा सरळ आहे अशा संख्या लिहायच्या आहेत। बघा 3 आणि 4 मी आहे असं लिहिलं, 34 एके 34, 34 दोन्ही 68। बघा 6चा पाढ्यातलं 6 तसंच घेतलं, 8च्या पाढ्यातलं 8 तसंच घेतलं आणि 68 लिहिलं। आता इथं काय करायचं आहे, हे 912 असं लिहायचं नाही, असं होतच नाही पाढा तयार। तर त्याला काय आहे बघा, अतिशय सोपं आहे। हा एकक आहे 2, तो एकक तसाच लिहा। आता हा 9मध्ये फक्त 10 मिळवा, 9मध्ये 1 मिळवा, ते झाले 10, 9त 1 मिळवला झाले 10। तसंच पुढे आहे, हे एकक आहेत, हे सगळे एकक आहेत तसे मांडून घ्या। पहिल्यांदा 6, 0, 4, 8, 2, 6 आणि 0। आता बघा जसं आपण इथं बेरीज केली ह्या दोन्हीमध्ये तसंच लिहिलं, तसंच इथं पण बेरीज करा। 12 आणि 1 13, 15 आणि 2 17, 18 आणि 2 20, 21 आणि 2 23, 24 आणि 3 27, 27 आणि 3
27 आणि 3 30 आणि 30 आणि 4 34. अशा पद्धतीने आपला 34चा पाढा झाला आहे बघा. 34 एके 34, 34 दुनी 168, 34 त्रिक 102, 34 चौक 136, 34 पंचे 170, 34 सक 204, 34 सक 238, 34 सत्ता 272, 34 90 306 आणि 34 10 340. अशा पद्धतीने आपण कुठलाही पाढा, कुठल्याही संख्येचा पाढा आपण करू शकतो. आता पुढचा पाढा तुमच्यासाठी मी देतोय 45चा. बघा 45चा पण पाढा करणं सोपं किती आहे. 45चा पाढा करताना काय करायचं, आपल्याला 4चा पाढा द्यायला पाहिजे. येतोय का 4चा? 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक किती 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत्ता 28, 4 आठे 32, 4 नवे 36 आणि 4 दहा 40. तसंच 5चा 5 एके 5, 5 दोन्ही 10. इथं थोडं अंतर ठेवायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 सत्ता 35, 5 आठे 40, 5 नवे 45, 5 दहा 50. आता बघा किती सोपं आहे. जसं मी मगाशी सांगितलं तसं पुन्हा एकदा बघून घ्या म्हणजे चुकणार नाही. हे एकक आहेत, हे सगळे एकक तुम्हाला आहे तसे लिहून घ्या. आहे तसे लिहून घेतले. 1 5 0 5 0 5 0 5 आणि 0. आता राहिलेल्या ह्या संख्यांचे पहिली जी 45 आहे ते आपण आहे असे लिहिणार आहे. 45 एके 45, 8 आणि 1 9, 45 दोन्ही 90, 12 आणि 1 13, 45 त्रिक 135, 16 आणि 2 18, 45 चौक 180, 20 आणि 2 22, 45 पंचे 225, 24 आणि 3 27, 28 आणि 3 28, 29 30 31, 32 आणि 4 36, 36 आणि 4 36 आणि 4 30 आणि 40 आणि 5 45. बघा 45चा 45 10 450. अशा पद्धतीनं 45चा पाढा आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कुठलाही पाढा तयार करू शकता. पाढा जरी वारंवार पाठ करून तुमचं विसरत असेल तर इथनं पुढं काळजी करायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही काही सेकंदात पाढा तयार करू शकता. धन्यवाद.